सर्वांना माझा नमस्कार. पहिलं हे पहिलंच असतं असा आपण वारंवार उल्लेख करतो, कारण पहिल्याच महत्त्व आपण जाणतो. तर चला पहिल्या प्रपोजचा थोडा अनुभव घेऊया. आव्हाना त्यांची मैत्री वर्गातल्या बाकापासून कॅन्टीनच्या बेंचपर्यंत आली होती. अर्थात त्यासाठी मित्रमैत्रिणीच्या गराड्यात कॅन्टीनच्या कडवट चहा गळ्याखाली ढकलण्यासाठी काहीतरी कारण आकरण पुढे करावे लागत असे. मग गप्पागोष्टी आणि टिंगल-टवाळकीच्या निमित्ताने एकमेकांशी एखादा दुसरा संवाद साधला जाई, तर कधीकधी वादविवाद झडे. असे दिवसामागून दिवस जात होते. तो आज प्रपोज करेल, उद्या करेल, परवा करेल, अशा बाबड्या आशेला कुरवाळत ती येणारा प्रत्येक दिवस ढकलत होती. पण तो सोन्याचा दिवस काही केल्या उगवत नव्हता. तशीच मनाची घालमेल काही केल्या शमत नव्हती. शेवटी भावनात्मक कोंडी फोडण्यासाठी तिने स्वतःच प्रपोज करण्याचा चाकोरी बाहेरचा आणि अत्यंत धाडसी निर्णय घेतला. तशीही ती काही अशोकचं झाड नव्हती, ज्याला फुलेही नाही, सावलीही नाही की फळंही नाही. 21व्या शतकातील मुलीने स्वतःला व्यक्तच करू नये हे शक्य तरी आहे काय? तशीही ती स्वभावाने खूप नम्र आणि संकोची मुलगी नव्हती. मनातल्या भावना वाट मोकळी करून देण्यासाठी एका दिव्यातून जावे लागेल, ह्याचा तिला पुरेपूर अंदाज होता. त्यासाठी मनाची पक्की तयारी केली होती. कल करे सो आज और आज करे सो अब ह्या उक्तीप्रमाणे तिने उद्याचा प्रपोज करण्याचे ठरवले. पहिला आणि शेवटचा प्रपोजची मनात थोडी धाकधूक होती. तो हो म्हणेल की ह्याचा राहून मनात विचार येत होता. गुलाबाच्या पाकळ्या तोडून झाल्या, गणिताच्या वहीचे पान मोजून झाले, तरी विश्वासक आणि थोडे अविश्वासक उत्तर काही सापडेना. शेवटी थेट त्यांच्यासमोर जाऊन आपल्या भावना व्यक्त करण्याचा निर्णय घेतला. पण तिला पटडीबाज प्रपोज करायचे नव्हतं. काहीतरी वेगळं करण्याची उर्मी स्वास्थ बसू देत नव्हती. त्यामुळे थेट पण थोड्या वेगळ्या धाटणीच्या प्रपोजचा सराव करण्याचा विचार मनात डोकावला. रात्री भले 4 घास खाऊन ती आपल्या खोलीत गेली. दार बंद करून आरशासमोर 15-20 वैविध्यपूर्ण प्रपोज मारले. त्यातील एका वाक्याचा दुसऱ्याची अर्थार्थी संबंध नव्हता. प्रपोजमध्ये थोडी सुसूत्रता येण्यासाठी जे म्हणायचे आहे ते नीट लिहून परत सराव केला, तरीही समाधान झाले नाही. प्रपोज सत्राच्या मध्यंतरी थोडा विरंगुळा म्हणून आकाशला हात टेकवून 1-2 गाण्याच्या मधुर चालीवर पाय थिरकायचे. सर्व करून झाले, पण त्याला थेट प्रपोज करण्याची हिंमत नसल्याची तिला सारखी जाणीव होता. त्यापेक्षा प्रेमपत्र लिहून भावना व्यक्त करणे
जास्त सोयीस्कर वाटले. त्याने तिची गणिताची वही मागितलेली होतीच. उद्या ती देताना त्यात प्रेमपत्र ठेवण्याचा बेत तिने रचला. पत्राच्या प्रस्तावतेनेच सकाळचे 3 वाजले. नंतर 4च्या अर्धा टोकही वाढला. शेवटी मोजून 4 ओळीचे पण भावनांनी ओतप्रोत भरलेले पत्र फायनल केले. ते सहज दिसेल असा जागी वहीत लपून ठेवले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून बागेतले एक ताजे टवटवीत गुलाबाचे फूल पत्राच्या शेजारी ठेवले. पहिले 2 तास संपल्यानंतर सर्व विद्यार्थी व्हरांड्यात जमा झाले. ती त्याच्याजवळ जाऊन म्हणाली, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचे आहे. तो म्हणाला, मलाही. दोघेही कॅन्टीनच्या बेंचवर थोडे अवघडलेच. काय बोलावे ते दोघांनाही कळेना. ह्या गोंधळात तो तिला थेट म्हणाला, तुझे माझ्यावर प्रेम आहे? ती थोडी डचकलीच. अंगावर पाल पडावी तशी ती चटकन नाही म्हणाली. असे काही घडण्याचा तिने विचारही केलेला नव्हता. थोडे सावरून तिने प्रतिप्रश्न केले, तुझे आहे काय? आता तिने नाही म्हटल्यानंतर माझे तुझ्यावर एकतर्फी प्रेम आहे असे म्हणणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा होता. त्यात मैत्री गमावण्याची रिस्कही होती. पण त्याला नाही म्हणताच आले नाही. त्याने लिटल बिट म्हटले. तिला काहीच कळाले नाही. तिने परत विचार न केले. तर तो नजर झुकवून अपराधी भावनेने हो म्हणाला. तो पुन्हा पुटपुटला, तू विचार करून उत्तर दे ना. माझ्यासाठी थोडा वेळ घे. हुकामी पत्ता आपल्या हातात ठेवत ती ठीक उद्या सांगते म्हणाली. वही तशीच हातात घेऊन आनंदाच्या सागरात अंकात बुडलेल्या मनाने वर्गात परतली. त्याच्याप्रमाणे तिलाही काहीतरी महत्त्वाचे सांगायचे होते ह्याचा त्याला पुरता विसरत पडला. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. पुढच्या व्हिडिओला आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.